वर्धा शहरातल्या महिला आश्रम परिसरात हनुमान मंदिराजवळ जिथे आनंदाचा माहोल होता, लग्नाची बारात निघाली होती, तिथेच काही क्षणात सगळं चित्र बदललं। जुन्या जमिनीचा वाद अचानक पेटला आणि संतापाच्या भरात एका अल्पवयीन आरोपीने आपल्या काका आणि चुलत भावावर हल्ला चढवला। हल्ला इतका क्रूर होता की चाकूचे ताबडतोब वार करत आरोपीने दोघांनाही जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं। या हल्ल्यात रितेश भलमे वय 24 वर्ष आणि 50 वर्षीय प्रभाकर भलमे यांचा जागीच मृत्यू झाला आहे। वरातीत आनंद साजरा करणारे लोक अचानक किंचाळू लागलेत। परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं। मृतदेहांना सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आलं असून या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण वर्धा हादरला आहे। जमिनीच्या वादातून इतक्या टोकाला गेलेली हिंसा आणि त्यातही आरोपी नाबालिग, ही घटना केवळ गुन्हा नाही तर समाजाकरिता धोक्याची घंटा आहे। अशा घटना थांबणार कधी, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।